हे लोणतम वगैरे ते पहिलं मूळ आपलं कलादी आणि त्यावेळेला त्याचं साथीचं जे वाद्य ते पखवाज. मग पखवाज हा शास्त्रीय संगीत, गायन, नृत्य, कथक आणि इतर अनेक बाजामध्ये तो वाजवला जातो. महाराष्ट्रामध्ये वारकरी मंडळी ज्याला पंढरपूरला जातात पालख्या घेऊन, पादुका घेऊन, ज्ञानोबा माऊली तुकोबरा आहे, तर ते संप्रदायातलं वाद्य पण आहे. तर सुरुवातीला आता ह्याच्यामध्ये परण, रेला असे विविध प्रकार पखवाजवरती वाजवले जातात. पखवाजवरती आज आहेत ते पार्थ भूमकर. त्यांची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. हे लक्षात घ्या की आता पुढची पिढी ते करेलच असं सांगतात नाही, पण अण्णा भूमकर परवाच 81 वर्ष वाढदिवस साजरा केला. पार्थ भूमकर त्यांचे तीर्थरूप बसले, ते अप्रतिम पखवाज वाजवेत. आणि पार्थ स्वतः परवा सवाई गंधर्वाच्या मंचावरती मी मगाशी उल्लेख केला, आसामच्या नर्तिका होत्या, कथक नर्तिका, तर त्यांना साथीला होते. मी प्रत्येकाचा हे सगळे कलाकार मातब्बर असे कलाकार आहेत. जाता जाता फक्त सांगतो मी, संप्रदायात जो पखवाज वाजवला जातो ज्ञानोबा तुकाराम किंवा भजनासाठी, त्याची जी थाप असते त्या थापेत प्रकार आहेत बरं का. करंगळी जी असते ती त्या चाटीवरती अशी थाप, आणि शास्त्रीय ज्याला पखवाज वाजवलं, चुकत असेल तर सांगा बरं का मला. मी तो म्हणाल काय आपले बोलत होते तिथं, हे सगळे जाणकार बसलेले इथं हाणणार नाही, तिथं पाण्यात बुडवतील मागे. तर शास्त्रीयची जी थाप आहे ती पूर्ण, ही जी कड आहे तरी अशी, हे थाप येण्यासाठी महिना 2-2 महिने लागतात. त्याला कुठं, आणि त्याच्यातच निम्मे अधिक सोडून देतात की अरे थापच स्वर देता. तर आपण पखवाज एकल वादन ऐकूया, त्याच्यात परण, रेला, आणि मग नंतर आपण ज्ञानोबा तुकारामचा गजर मात्र करूया. ह्या वाद्याची उत्पत्ती शंकरापासून मानली जाते. सुरुवात मी एक शिवपर्णापासून करतो. रेला आहे. रेला म्हणजे पाण्याचा एक जो फ्लो असतो, जो एक सारखा कंटिन्युअस वाहत असतो, तसं याची बनावट असते.